मोदी है तो मुमकिन है या नमकीन है हे देशाच्या जनतेनं ठरवलंय. ती दंतकथा नाही तर सत्यकथा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 3 वेळेला निवडून आले. संजय राऊत तुमच्या पक्षाची जंतकथा झालेली आहे. पोटात जसे जंत वळवळतात तसं तुम्ही वळवळतायत हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. ज्या पद्धतीनं महिला आरक्षण विरोधी भूमिका तुम्ही घेतली आणि महिला आरक्षणाचं विधेयक संसदेमध्ये पाडण्याचं काम उभाटा गटाने केलं. लाडक्या बहिणी तुम्हाला माफ करणार नाहीत. रस्त्यावर उतरून तुम्हाला धडा शिकवतीलच, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं मागच्या विधानसभेला तुमचा सुपडा साफ करण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं, आता देखील या लाडक्या बहिणी तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विरुद्ध अमितभाई शहा असा संघर्ष असल्याचा हास्यास्पद दावा संजय राऊत करतायत. संजय राऊत, तुम्हाला इतकंच सांगायचंय, हा उभाटा गट नाही, ही भारतीय जनता पार्टी आहे. इथं देश प्रथम पक्ष प्रथम ही भूमिका असते. तुमच्यासारखं एकमेकांच्या गचुंडीला धरणं, एकमेकांच्या कॉलरला धरणं आणि आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत, आदित्य ठाकरे विरुद्ध उद्धवजी ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी विरुद्ध संजय राऊत असा सामना या पक्षामध्ये होत नाही. तुम्ही आणि आदित्य ठाकरेंनी एकमेकांच्या गचुंडीला धरलं होतं हे महाराष्ट्राने बघितलंय. भारतीय जनता पार्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा यांचं नेतृत्व देशहित बघतं. कालचं विधेयक कुठल्या पक्षाच्या हिताचं नव्हतं तर महिलांच्या हिताचं होतं आणि दुर्दैवानं इंडिया आघाडी उभाटा गट यांनी त्याला विरोध केला आणि महिला विरोधात भूमिका घेतली. जरा आपल्या पक्षात काय चाललंय ते बघा आणि मग भाजपवर टीका करा. अमृताजी फडणवीस यांनी ऍक्सिस बँकेमध्ये धर्मांतराचा प्रकार झाला होता असं सांगितलं नाही, तर सेक्शुअल हॅरेसमेंटचं प्रकरण झालं होतं आणि या प्रकरणामध्ये रितसर चौकशी केल्याचं देखील सांगितलं. संजय राऊत, सेक्शुअल हॅरेसमेंट बद्दल जर का बोलायचं झालं तर पाटकर फाईल्स मध्ये तुम्ही कशा पद्धतीने एका महिलेवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, कशा पद्धतीने एका महिलेला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, या पाटकर फाईल्स मध्ये आणि त्या पाटकर फाईलच्या ऑडिओमध्ये महाराष्ट्राने ऐकलंय. अमृताजी फडणवीस यांनी ऍक्सिस बँकेमध्ये असताना जी सेक्शुअल हॅरेसमेंटची केस झाली होती त्या प्रकरणामध्ये चौकशी झाल्याचं देखील सांगितलं आणि ते प्रकरण पूर्ण चौकशीचं झालं. परंतु या टीसीएस प्रकरणामध्ये उद्धवजी ठाकरे यांची भूमिका काय? ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये धर्मांतराचं प्रकरण सुरू आहे त्याबद्दल उद्धवजी ठाकरे मूग गिळून गप्प आहेत, त्याच्याबद्दल चकार शब्दाने बोलत नाहीत. संजय राऊत, एकदा सांगा उद्धवजी ठाकरेंना त्यावर बोलायला. आणि पाटकर फाईल्स मध्ये कशा पद्धतीनं तुम्ही धमकी दिली होती हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. जरा पाटकर फाईल्स कडे लक्ष द्या, ते बघा. महिला आरक्षणाच्या निमित्ताने उत्तर विरुद्ध दक्षिण हा संघर्ष संजय राऊत तुम्हाला आणि इंडी आघाडीला निर्माण करायचा आहे. या विधेयकामुळं दक्षिणेतल्या राज्यावर अन्याय होत नव्हता, तर उलट दक्षिणेतल्या राज्यातील खासदारांची संख्या वाढणार होती. परंतु तुम्हाला दक्षिणेतल्या राज्यांचं हित नको होतं, त्यामुळं दक्षिणेतल्या राज्यांची खासदारांची संख्या वाढणारी तुम्ही रोखली आणि या विधेयकाला विरोध केला. तुम्हाला उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष करायचा आहे. दक्षिणेतल्या राज्यावर अन्याय होईल हे तुम्हाला बघायचंय, त्यामुळंच अशा पद्धतीच्या विधेयकाला तुम्ही विरोध केलाय. परंतु लक्षात घ्या, नारी शक्ती आणि दक्षिणेतील राज्य तुम्हाला माफ करणार नाहीत. उभाटा गटाच्या नेत्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला आरक्षण विधेयकावर उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांना आरसा दाखवलाय. संजय राऊत देवेंद्रजींचं ट्विट बघण्याच्या ऐवजी काल प्रियंका चतुर्वेदीजी यांनी केलेलं ट्विट बघा, तुमचे डोळे उघडतील. महिला आरक्षणाचं समर्थन करण्याचं काम प्रियंका चतुर्वेदीजी यांनी केलं. त्यांचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करतो की त्यांनी देश हिताची भूमिका घेतली, नारी शक्तीच्या हिताची भूमिका घेतली. संजय राऊत, तुम्हाला नारी शक्तीचा अभिमान नाही, तुम्हाला मातृशक्तीबद्दल आदर वाटत नाही, म्हणून तुम्ही काल या विधेयकाला विरोध केला. प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्विट वाचा आणि ते जरा हिंमत असेल तर रिट्विट करा आणि मग इतरांवर बोला. ज्या पद्धतीनं नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम तुम्ही केलंय, देशातील नारी शक्ती तुम्हाला माफ करणार नाही.